नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठीचं प्रथम स्थूलवाचन मोठे होत असलेल्या मुलांनो पाहणार आहोत. याचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत. भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. या पाठामध्ये त्यांनी मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायचीच सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देतात. चला तर मग पाठ पाहूया. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्षे झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होते ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. भावांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. या ठिकाणी लेखक मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून पत्र लिहित असताना पत्रामध्ये सांगत आहेत की ते ज्यावेळेला बार्क या संस्थेमध्ये ट्रेनिंग स्कूलला होते तेव्हा त्यांच्या अनुभवाला आलेले जे 2 अनुभव आहेत ते सांगत आहेत. आणि या 2 अनुभवांमुळे त्यांच्या आयुष्यावरती बराच फरक पडलेला आहे. आणि ते सांगतात की यामुळे माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मला ते 2 अनुभव खूप महत्त्वाचे वाटले किंवा ते खूप उपयोगी पडले, त्यांचा खूप फायदा झाला. आणि म्हणूनच ते 2 अनुभव तुम्हालासुद्धा मी ते 2 अनुभव सांगणार आहे. ते सांगतात की हे दोन्ही अनुभव त्यावेळेचे आहेत ज्यावेळी मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो होतो तेव्हाचे तेच आहेत. मग आता बार्क म्हणजे काय, तर त्याचंही उत्तर त्यांनी सांगितलेलं आहे की बार्क म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे आहे की ज्याला आपण भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाने ओळखतो. लघुरूप म्हणजेच लहान रूप, या लहान रूपाने नावाने ओळखतो, तेच भाभा अणुसंशोधन केंद्र, यालाच बार्क असं म्हटलं जातं. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला आणि म्हणूनच या संस्थेला त्यांचं नाव दिलेलं आहे. आणि मग या संस्थेमध्ये अनेक मुली ट्रेनिंग घेण्यासाठी येत असत. लेखक सांगतात की आता ही संस्था खूप मोठी झालेली आहे, प्रचंड मोठी आहे. पण ज्यावेळी लेखक त्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूलला गेले होते तेव्हा
ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती, त्यामुळे संस्थेचं रूप जे होतं ते छोटंसंच होतं आणि जवळपास 100 मुले-मुली हे त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत होते. आणि मग या ट्रेनिंग घेणाऱ्या मुलामुलींना प्रोत्साहित करण्यासाठी डॉक्टर होमी भाभा हे नेहमी तिथे येत असत, कारण त्यांचं स्वतःचंच व्यक्तिमत्व जे होतं ते अतिशय स्फूर्तिदायक असं व्यक्तिमत्व होतं. आणि मग त्याच वेळेला लेखक जेव्हा तिथे शिकत होते तेव्हा 3-4 वेळा डॉक्टर होमी भाभा हे त्या मुलांना भेटण्यासाठी आलेले आहेत. आणि मग एकदा प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना विचारलेलं आहे की आम्ही मुलं मुली जास्त आहोत, पण या ठिकाणी मात्र आम्हाला जेवढं पुरेल एवढं काम नाही आहे. पण त्यावर डॉक्टर होमी भाभा यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कामाची काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम करत राहा, म्हणजे संशोधन जे काही करायचं आहे ते करत राहा. तुमच्या संशोधनासाठी सरकारला किती खर्च येतो याचाही तुम्ही विचार करू नका, पण तुम्ही काय करा, स्वतःचं काम तुम्ही स्वतः निर्माण करा आणि काय करायचं हे सुद्धा तुम्ही स्वतः ठरवा. आपला बॉस म्हणजेच वरिष्ठ अधिकारी जो आहे तो सांगतोय म्हणून तेवढंच काम करायचं, सांगितलं तेवढंच करायचं आणि जर सांगितलं नसेल तर कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती जी आहे, प्रवृत्ती म्हणजे स्वभाव जो आहे तो काय झाला पाहिजे, सुरुवातीला नष्ट झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला एखाद्याने काम सांगितलं तरच आपल्याला काम असतं, नाही तर आपल्याकडे काहीच काम नसतं, अशी भावना जी आहे ती मनातून पहिल्यांदा निघून गेली पाहिजे. आणि लेखक सांगतात की होमी भाभांनी सांगितलेला हा मुद्दा जो आहे तो माझ्या मनावर कोरला गेलेला आहे. मनावर कोरला गेलेला म्हणजे मनावर कायमचा त्याचा ठसा जो आहे तो उमटला गेला आहे. आणि म्हणूनच स्वानुभवाने म्हणजे स्वतःच्या अनुभवाने ते सांगतात की जर आपल्या एकदा लक्षात आलं की आपल्याला काय करायचं आहे आणि स्वतःचं काम स्वतः कसं निर्माण करायचे हे जर स्वतःला समजलं तर आपल्या ध्येयपूर्तीसाठी स्काय इज द लिमिट, म्हणजे अवकाशा इतकंच अमर्याद आपलं काम होऊ शकतं. आपल्याला मर्यादाही राहतच नाही. स्काय इज द लिमिट, अवकाशा इतकेच अमर्याद असं आपलं कामाचं स्वरूप बनून जातं. कारण लहानपणी 8-10 वर्षांपर्यंत तुम्हाला कोणीतरी बोट धरून चालवणं, दिशा दाखवणं हे ठीक असतं, आवश्यकही असतं. म्हणजे तुम्ही एखादं काम सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला ते सांगणं, शिकवणं हे ठीक आहे, पण नंतर मात्र तुम्हाला स्वतःचं सक्षमपण म्हणजे स्वतःला बलवान त्या ठिकाणी तुम्हाला करता आलं पाहिजे आणि स्वतःची ऊर्जा स्वतःच मिळवता आली पाहिजे. येणाऱ्या अडचणीतून स्वतःला मार्ग काढता आला पाहिजे. प्रत्येक वेळेला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचं काम स्वतः निर्माण केलं पाहिजे, स्वतः त्यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत आणि यशाकडे तुमची वाटचाल तुमच्या स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या सामर्थ्याने चालू राहिली पाहिजे. आणि असं झालं तर तुमच्या ध्येयापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही किंवा ध्येयाकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि त्यासाठी जी ऊर्जा मिळवायची आहे ती मात्र तुम्ही स्वतःच मिळवायची आहे. आता या ठिकाणी लेखक आपला दुसरा अनुभव सांगत आहेत. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व काम करावे लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव
मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. आता दुसरा अनुभव सांगताना लेखक आपल्याला सांगतायत की या ठिकाणी ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण संपवून ते बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झाले, म्हणजे त्या ठिकाणी कामावर इंजिनियर म्हणून रुजू झालेले आहेत. आणि तेथे असणाऱ्या मेटलायझिंग प्रक्रिया जी आहे तिथे त्यांना काम करायला सांगण्यात आलं. मेटलायझिंग म्हणजेच एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर दुसऱ्या धातूचे आवरण देण्याची प्रक्रिया, म्हणजे कोटिंग ज्याला आपण म्हणतो की कोटिंग केलं जातं, ती कोटिंग करण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच मेटलायझिंग प्रक्रिया असंही म्हटलं जातं. आणि मग त्या प्रक्रियेवर त्यांना काम करण्यास सांगण्यात आलं. त्यासाठी आवश्यक असणारी सगळी यंत्रसामग्री, म्हणजे जे काही साहित्य लागणार होतं ते सगळं साहित्य तिथे उपलब्ध होतं, पण ते साहित्य यांच्यापैकी कोणीही ते वापरलेलं नव्हतं. आणि म्हणूनच लेखकांच्या मनामध्ये विचार आला की आपण जर हे वापरलं नाही तर आपण यावर काम कसं करणार. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी यावर काम करतो, पण काय करा, त्याच्या अगोदर मला एक वेल्डर आणि एक फोरमन जो आहे, म्हणजे जोडाजोडी करणारी जी व्यक्ती आहे, वेल्डर जो आहे, आणि कामगारांचा मुख्य जो असतो फोरमन, अशी 2 माणसं मला द्या, मग मी यावरती काम करायला तयार आहे. पण त्यांना सांगण्यात आलं की आता सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला कसलीही कुणाचीही मदत मिळणार नाही. जे काही काम करायचं आहे ते तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल. आणि मग शेवटी नाईलाज म्हणून वरिष्ठांनी, म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांनी आपल्याला आज्ञा दिलेली आहे, हुकूम दिलेला आहे. आणि म्हणून मग काय केलं, लेखकांनी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मग बरीच धडपड, बरेच प्रयत्न केल्यानंतर ते कामसुद्धा ते शिकलेले आहेत आणि ते काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. मग लेखकांनी काम पूर्ण केल्यानंतर मात्र त्यांच्या वरिष्ठांनी काय केलेलं आहे, कार्यक्रमाची व्याप्ती म्हणजे विस्तार जो आहे तो वाढवलेला आहे. मग याच्यामध्ये आपण अजून हे करू ते करू, म्हणजे असं बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी वाढवलेल्या आहेत. आणि नंतर त्यांनी लेखकांना विचारलं की तुम्हाला आता किती माणसं हवी ती सांगा, म्हणजे वेल्डर, फोरमन, जे कोणी तुम्हाला हवे असतील ते सगळे द्यायला आम्ही आता तयार आहोत. पण मग लेखकांनी सांगितलं की मला आता कोणाचीही गरज नाही, कारण आता सगळी कामं तर मी स्वतः शिकलेलो आहे, मला सगळं करायला येते आणि त्यामुळं मला दुसऱ्याची मदत घेण्याची काहीही आवश्यकता नाही. आणि मग मात्र वरिष्ठांनी त्यांना समजावलं की काम सुरू करण्याआधीच लोक काय करतात की मला हे हवं आहे, ते हवं आहे, अशा बऱ्याच गोष्टींची मागणी करतात. आणि हा स्वभाव आहे. आणि त्यामुळंच आजपर्यंत या प्रक्रियेवर काम झालेलं नव्हतं, म्हणजे मेटलायझिंग प्रक्रियेवरती आजपर्यंत काम झालेलं नव्हतं. आणि म्हणूनच सुरुवातीला लेखकांनी ज्या वेळेला त्यांना वेल्डर आणि फोरमन मागितला त्यावेळेला त्यांनी ते देण्यास नकार दिलेला आहे. पण आता मात्र ते द्यायला तयार आहेत, कारण ते सांगतात की आता जर तुझ्या हाताखाली आम्ही लोकं दिली तर ते माणसं तुझं सगळं काही ऐकतील, कारण त्या लोकांना विश्वास आहे की जे काम तू त्यांना करायला सांगत आहेस ते काम तू स्वतःही चांगल्या पद्धतीनं करू शकतोस. आणि म्हणून एकटा माणूसही जास्त काम करू शकत नाही, जोडीला आपल्याला माणसंही घ्यावीच लागते. आणि म्हणूनच काय करा, आधी तुम्ही काम करा, तुम्ही करू शकता हे आधी दाखवा आणि मग दुसऱ्यांना ते काम सांगा. जोपर्यंत एखादं काम तुम्हाला येत नाही तोपर्यंत ते काम दुसऱ्यांना करण्यास सांगण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही किंवा ते योग्य नाही. आणि मग हा जो अनुभव आहे तो लेखकांना खूप काही शिकवून गेलेला आहे. म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रातील परंपरेत म्हटलं जातं की आधी केले मग सांगितले, म्हणजे आधी तुम्ही करा आणि मग दुसऱ्यांना सांगा. जसं की आपल्या संत परंपरेमध्ये संत नामदेव असतील, संत एकनाथ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, थोर समाजसेवक समाजसुधारक गाडगे महाराज असतील, अगदीच आधुनिक काळातील बाबा आमटे असतील, तर अशा लोकांनी काय केलेलं आहे की आधी स्वतः केलेलं आहे आणि मग समाजाला ते करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, लोकांनी त्यांना स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून लोक काम करायला तयार झालेले आहेत. आणि म्हणूनच तुम्ही आधी स्वतः काम करा आणि मग तुम्ही दुसऱ्याला ते काम सांगा. आणि याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष काम शिकता, म्हणजे मेटलायझिंग प्रक्रियेवरती लेखक ज्या वेळेला काम करत होते, सुरुवातीला काम येत नव्हतं, पण नंतर त्यांना काम येऊ लागलेलं, म्हणजे तुम्ही तुमच्या अनुभवाने ज्या वेळेला करत जाता त्यावेळेला तुम्ही आपोआप शिकत राहता.
आणि मग शिकणं हे गरजेचं असतं, कारण शिकण्याची प्रक्रिया ही काय असते तर निरंतर सतत चालणारी असते, ती संपत नाही. इंजिनियर म्हणून जॉईन झालो, इंजिनियर म्हणून रुजू झालो म्हणून असणारी छोटी छोटी कामं मी करू शकत नाही असं म्हणता कामा नाही. लेखकांनीही तसं म्हटलं नाही आणि प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी ते काम पूर्ण केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही कामाला लहान काम न समजता ते काम तुम्ही केलं पाहिजे. आणि म्हणूनच लेखक सांगतात की 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव आहेत, पण ते मला आजसुद्धा खूप महत्त्वाचे वाटतात. आणि तुमच्या मोठ्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये या अनुभवांचा नक्कीच तुम्हाला जो फायदा आहे तो होणार आहे. म्हणजे या अनुभवामधील मुख्य विषय जो आहे, जर तुम्ही तो समजून घेतला तर नक्कीच तुम्ही मोठे होताना तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजेच लेखकांना आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की कोणतंही काम हे लहान किंवा मोठं नसतं. आपण जर त्या कामाला सकारात्मक विचाराने पाहिलं तर ते काम आपल्याला त्या पद्धतीने दिसू लागतं. आणि म्हणून कधीही कोणतंही काम लहान आहे, छोटं आहे, कमी दर्जाचे म्हणून त्याला करण्याचं कधी टाळू नका, कारण कोणतंही काम कधीच कमी दर्जाचं नसतं. ते करणाऱ्याच्या मानसिकतेवर, करणाऱ्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपल्याला लहान लहान कामं करण्याची सवय असते, त्यावेळेला आपल्याला अचानक आलेली जी मोठी जबाबदारी आपल्या अंगावर पडलेली असते, त्या जबाबदारीचा कधीही कंटाळा येत नाही किंवा ती जबाबदारी ओझं वाटत नाही. आपण अतिशय आनंदाने सहजपणे सर्व प्रकारची कामं पूर्ण करू शकतो. आणि म्हणूनच नेहमी स्वतः शिका, स्वतः शिकून मग दुसऱ्यांना काम करायला सांगा आणि स्वतःचा मार्ग स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, हेच आपल्याला या पाठातून सांगितलेलं आहे. धन्यवाद.